सर्वप्रथम मी वीर योद्धा संघटनेचं मनापासून अभिनंदनही करतो आणि कौतुकही करतो. कारण आपली जी संस्कृती आहे ती जोपासण्याचं काम खऱ्या अर्थानं या लातूर जिल्ह्यामध्ये मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये वीर योद्धा संघटनेच्या माध्यमातून होतं. हे अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून योद्धा संघटनेचे सर्वेसर्वा आमचे मित्र खरं म्हणजे त्यांनी अनेक वर्षापासून श्रीकांतजी रांजणकर या विषयामध्ये आपलं योगदान दिलेलं आहे. ते खूप मोठ्या पद्धतीनं गोरक्षणाचंही काम करत आहेत. या लातूर शहरामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये लहान मुलांना प्रशिक्षण काठी लाठीचं प्रशिक्षण स्वयंरक्षणासाठी तेही काम ते वीर योद्धा संघटनेच्या माध्यमातून करत आहेत. आणि आज त्याचाच एक भाग म्हणून आज कुस्तीची स्पर्धा श्री शंभू बसव राणा जयंती महोत्सवाच्या निमित्तानं ह्या कुस्तीचं आयोजन केलेलं आहे. खरं म्हणजे असे संस्कारित खेळ आपल्या इथून लुप्त होण्याच्या मार्गावर असताना अशा पद्धतीचं मोठं नियोजन करण्याचं काम त्यांनी केलं आहे. मी त्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. सर, खूप मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग दिसतोय, याबद्दल काय सांगाल? नाही, खरं म्हणजे त्यांचा जो संपर्क आहे त्या माध्यमातूनही आणि त्यांनी अतिशय वेळ देऊन याचं अतिशय बारीक नियोजन केल्यामुळं मला वाटतं की महाराष्ट्रातून सगळे जे काही केशरी पैलवान आहेत त्या लोकांनी ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट दिलेली आहे आणि तो त्यांच्या परिश्रमाचाच एक फलित आहे. 10 वयोगट आहेत. प्रत्येक वयोगटामध्ये 7 वर्षाचं अंतर आहे आणि इथं म्हणजे वयाच्या जवळपास 32 किलोपासून म्हणजे वयापेक्षा तो किलोवरती वजन गट आहे. वजनावरती कुस्ती आहे. 85+ खुला गट आहे. त्याच्यामध्ये कुणीही कुस्ती करू शकतं. अशा स्वरूपाचं हे आहे. एकंदरीत ऑलवर सगळं बक्षीस पूर्णपणे 3 लाख रुपयापर्यंतचं पारितोषिक इथं संघटनेच्या माध्यमातून श्री शंभू बसव राणा जयंती उत्सवाच्या माध्यमातून ठेवण्यात आलेलं आहे. आपण कुठून बोलताय? सध्या मी विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क महानगरपालिकेच्या समोर लातूर इथे हे कुस्ती मैदान सुरू आहे. आज 26 मे या निमित्ताने 9 मेला आपल्या महाराणा प्रतापांचा जन्मोत्सव असतो. 14 मेला छत्रपती संभाजी महाराजांचा जन्मोत्सव असतो आणि अक्षय तृतीयाला महात्मा बसवेश्वरांचा जन्मोत्सव असतो. अशा तिन्ही महापुरुषांच्या जयंती उत्सवानिमित्त हे कुस्ती स्पर्धा आयोजित केलेली आहे. आणि आजच त्यातच एक दुसरी एक महत्त्वाचा भाग म्हणजे स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब लातूरचे भूमिपुत्र विकासरत्न आमच्या लातूरचे भाग्यविधाते त्यांचीही जयंती आहे. आज त्यांच्याही फोटोचं आम्ही प्रतिमेचं पूजन करून हा जयंती उत्सव सुरू केलेला आहे. आम्ही 2016 आणि 17 या 2 वर्षामध्ये कुस्ती स्पर्धा घेतल्या होत्या. 1 रुपया ते 1 लाख रुपयापर्यंत रोख पारितोषिक, 1.25 किलो चांदीची गदा आणि 25 तोळे चांदीचं कडं असं त्यावेळेस 16 आणि 17ला आम्ही पारितोषिक ठेवलं होतं. पुन्हा 20मध्ये 1-2 वर्ष कोविडच्या काळामध्ये आम्ही तिथं थांबलो आणि पुन्हा 26ला आम्ही या कार्याला सुरुवात केलेली आहे. आमचं आव्हानच आहे गाव तिथं व्यायामशाळा उभा टाकावी आणि घर तिथं मल्ल तयार व्हावा, जेणेकरून पिढी व्यसनापासून दूर जाईल. तुम्ही जर आता मोबाईल म्हणलात मोबाईलपासून दूर जाईल आणि मैदान जोडेल. मोबाईल सोडा आणि मैदान जोडा हाच आमचा संकल्प आहे. धन्यवाद.